रात्रीस खेळ चालेल सजीव देखावा पाहण्याची सुवर्ण संधी जवळू नका. कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे शाहू सम्राट यांच्यातर्फे आभार मानतो आणि लाडसाहेब दोन आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. हॅलो, छत्रपती राजश्री शाहूराजे तरुण मंडळ तसेच बालगोपाळ तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सजीव देखावा सादर होत आहे. या सजीव देखाव्यासाठी मला आणि संदीप सुतारला उद्घाटन करण्याची संधी दिली याबद्दल मंडळाचा मी ऋणी आहे आणि मंडळाची विनंती आहे कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. संदीप सुतार आपलं मनोगत व्यक्त करते. मी मंडळाचा धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. मोरेश्वर सिद्धिदः बल्लाळस्तु विनायकस्त्वथमरे चिंतामणि स्थेवरे दीनाद्रो गिरिजात्मज सुभरगो ईश्वरस्तोधरे ग्रामे रांजण संस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मंगलम्. नमस्कार रसिक हो, नमस्कार. सकल कलांचे आराध्य दैवत श्री गणरायाला त्रिवार वंदन. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा. लोक राजा राजर्षी शाहू महाराज यांना कुर्णी साप. अघोरी अमानुष वृत्तीचा एक अतृप्त अभ्यास. रात्रीचा खेळ चालेल चालेल चालेल. तव शोभा ज्योतिर्गमय म्हणजे तिमिरातून तेजाकडे सुरू असलेला आपला हा जीवन प्रवास नेहमीच सत्य आणि शाश्वत गोष्टींवर अवलंबून असतो. पण श्रद्धा, अंधश्रद्धा, आशा, अपेक्षा यांची अदृश्य तरंगे आपल्याला कर्मवादातून दैववादाकडे अनाहूतपणे खेचून नेतात आणि मग सुरू होतो चंचल मनाचा एक आभासी सारीपाठ, ज्यातून निर्माण होते सुखलेलूप आत्मघाती वृत्ती. जेव्हा ज्ञान आणि कर्माची कवच कुंडल गळून पडतात तेव्हा मानवी मनाला ध्यास लागतो तो सहज विनाशायस गोष्टी साध्य करण्याचा हव्यास. या अधोगतीची गर्ता माणसाला पूर्ण रसातळाला नेते तेव्हा समाजाची बंद झापडं खाडकन उघडतात. करणी, भानामती, तंत्रमंत्र, वशीकरण यासारख्या अमानवी पाशवी कर्मकांडानं आपला समाज आतून पोखरला गेलेला आहे. अशा अघोरी विकृतींचा भयावह चेहरा जेव्हा समोर येतो तेव्हा आपणही अवाक होतो. अशा खळबळजनक घटनांची चिरफाड करणारा रंगभूमीचा नाट्य नरसिंह म्हणजेच श्रीचरणी सादर होत आहे अघोरी अमानुष वृत्तीचा एक अतृप्त हव्यास. रात्रीस खेळ चालेल.
देवघरातील दिवा लावून झाला असेल तर जरा आता आपल्या वंशाचा दिवा कोणत्या तरी मुळात आयुष्याचे दिवे मालवत आहे ते पण जरा बघा ना. अहो काय झालं एवढं ओरडायला? येईल की तो मोठी असतील कोणतरी विचारत आहे. थांब ना अजून थोडासा वेळ. थोडा हा अगं घरात रात्रीचे 11:30 वाजले. हे त्याचं रोजच चाललेलं आहे. कधी विचारलंस का त्याला की रात्रभर कुठं पिशाच्या सारखा ठेवत असतोस? त्याच्या असल्या बेफिकीर वागण्यावर पांघरून घालतेस. अरे एक लक्षात ठेव, एक दिवस दोन्ही जर होईल तेव्हा कळेल तुला. एवढा नका हो ताप करून घेऊ. हा बघा आला बी नाही. अरे किती उशीर. हा घड्याळ तरी बघ. बर जा पटकन आवरून घे, जेवायला वाटते तुला. या चिरंजीव काय आज कुठं दिवे लावायला गेले होता? काय नाही ते असंच. हा असंच तुझं हे असंच हल्ली रोजच चाललंय की रे? आता आलोय ना घरी. हो उपकार केलेस की आमच्यावर. माथ्याचा घाम कमरेला येईपर्यंत कष्ट करून वाढवले तुम्हाला आणि तुमचं हे असलं हे बेजबाबदार वागणं. अरे पेलवत नाही रे बाबा आम्हाला आता या वयात. हा कधी ती कुत्री काय पळवायला जातोस, घोडागाडी बैलगाडी शर्यत. अरे ही असली थेर करून पोट भरणार नाहीत, लक्षात ठेव. रोज रोज तुमची वाट बघून त्या फिरणाऱ्या पंख्याची फेरी सुद्धा आता मोजता येऊ लागत आम्हाला. स्वतःच्या आयुष्यासोबत आमच्या पण आयुष्याची फरफट करू नका रे आमच्या या म्हातारपणी. तुम्हाला काय करायचं बाबा? मला नाही द्यायचे असले सल्ले, आयुष्याचे धडे उपदेश वगैरे. आणि कसले हो कष्ट? काय मिळवलं तेवढं मोठं? तुम्ही केलं तेच जर करत बसलो तर आयुष्य कमी पडेल. पण श्रीमंती काय यायची नाही आमच्या नशिबी. श्रीमंत होण्यासाठी अगोदर यशस्वी व्हावं लागतं आणि त्यासाठी कष्ट हा एकमेव मार्ग आहे यशस्वी होण्याचा. सोनं जेवढं झिजेल तेवढीच त्याची चमक वाढत असते. अरे दुसऱ्याच्या उमऱ्याला निवडून लावून स्वतःच्या दारी तुळशीचा गारवा कधीच येत नसतो रे बाबा. अहो काय बोलताय? बास की ही वेळ आहे का हे बोलायची? अरे मग कधी बोलू? हा असतोय घरी. आई आहात ना तुम्ही त्याच्या. कधी देवघरातून वेळ मिळालाच तर थोडं त्याच्या खोलीत जाऊन बघा काय अवस्था केली आहे तुमच्या या चिरंजीवानं त्या खोलीची. छे 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 कसले ते काय गंडे दोरे काय, कसल्या त्या विचित्र भावल्या काय. अरे देवा, लिंबू काय, मिरच्या काय, कसली कसली ती भस्म, कसला प्रकार त्याचा चाललाय काहीच कळत नाही. ओ बाबा, तुमचा काय प्रॉब्लेम आहे हो? जेव्हा बघावा तेव्हा लेक्चर. आणि तुम्ही एवढे कर्तृत्ववान होता ना, तर माझ्या उच्च शिक्षणासाठी जेव्हा पैसा लागत होता तेव्हा का नाही उभा केला? तुमच्या त्या तुटपुंज्या पगाराच्या नोकरीतून माझं शिक्षण काय होणार नाही तरी धीर सोडला नाही मी. कारण माझी स्वप्न महत्वाकांक्षा खूप मोठे आहेत आणि त्या कशा पूर्ण करायच्या हे कळतं मला, बरं का? तुमचा शांतपणा तुमच्याकडे ठेवा, मला नका शिकवू. अरे अरे विनय ऐक ना. अरे जेवून तरी घे. अरे अशाच कशा निघालायस? अहो तुम्ही तरी काहीतरी बोला. काय हो तुमचं हे नेहमीच? त्याच्याशी असं कसं वागलात? असं वागलात ना तर तो कोसळून जाईल एक दिवस. आणि तो काहीतरी प्रयत्न करतोय ना, पण त्याच्या हाती यश लागत नाहीये. यात त्याचा काय दोष आहे? हा त्याचा काय दोष? अरे वा, एक लक्षात ठेव, कर्म जर चांगली असतील तर त्याला कष्टाची जोड असेल तर यश का नाही मिळणार? हा अगं अजून तुझ्या पोरानं हातात कसले ते गंडे दोरे बांधलेले नाहीत हेच माझं नशीब समजतो मी. दुसरं काय? काही काय बोलताय हो? बोलतच कसं तुम्हाला असं? बोलायचं काय यात? लक्षणं बघ त्याची. आता पण खोलीत काहीतरी विपरीतच चालू असेल त्याचे. हे प्रकार काय चालत हे खरंच समजेना झाले मला. त्यात याचं ते अमावस्या पौर्णिमेला तर दिवसभर बाहेरच असतो. आला की डायरेक्ट खोलीत, सगळ्या खोलीभर दूर दूर. छे 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 सगळं अगदी भयंकर आहे एवढं मात्र नक्की. काही नाही काही नाही, हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत. होईल सगळं नीट.
गुरुजीनं सांगितल्याप्रमाणे 4 अमावस्या जागलो, पण काय साध्य झालं ना? गावली तरी का ती उमर पुजणारी बिब्याक का? आक्या मरता जरा धीर धर. आज परत लिंबू आणलाय मंत्रून, आणि ही बघ ही भावली पण आज नाही तिला पकडली तर नावाचा विनू नाही. मग बघे हे बिब्याकाच्या अंगातले छोटिंग कसं पटापट माझ्या मागण्या पुऱ्या करते. करणारच. हा अरे गुरुजीचं ताईद आणि लिंबू हायच तसा. मला तर पटत नाही बाबा. नजर लागून काय काय आटली, दृष्ट लागून घराला भेग काय पडली, ती काळ तोंडी आडवी आली म्हणून काम कसं फसलं. अरे कसल्या या खुल्या समजुती मरदा. उलटी पक, 3 दारी लिंबू यानं आपलं काय भलं होईल होय? अख्या तुला पटत नसतं तर दे सोडून, पण डोळ्यानं जेव्हा बघशील का नाही तेव्हा कळेल तुला. अरे आजचा शेवटचा चान्स आहे. ती नागवी बिब्याका आज कशी चकवा देती तेच बघायचं आहे. तिला आज वश करून डाव साधणारच. राईट ब्रो. अरे नुसतं कर्म करून नाही झालं. दैव दैव नशीब लागतं पाठीशी. त्यासाठी बांधून घ्यावी लागते ही अघोणी शक्ती. याशी हे बघ विक्या, आपली कुत्री आपली जान आहे. आपण सगळे हरणी बोलतो तिला, बरोबर आहे का नाही? बरोबर. आणि आपली अपेक्षा काय? हरणीनं मैदान मारलंच पाहिजे. म्हणून काय केलं आपण? विक्याबाईनं गुरुजींच्याकडे नेलं. हे विक्या, हे बघ गुरुजींनी आपल्याला पुड्या दिल्यात. मैदानातच नव्ह, रोज खिशातनं घेऊन फिरतोय बर का. खरं हरणी काय मैदान मारीना गाड्या. 4-5 सेकंदाचा फरक काय निघणा झालाय. बघ बाबा, काय तर करायलाच पाहिजे. मला तर वाटतंय की नाही गुरुजींच्याकडे परत जाऊन यायला पाहिजे एकदा. हे बघ समय आहे बघ, हे निघणार. अरे मित्रा सगळं होणार. अरे बाबा तूप खाल्ले की लगेच जरूर असं कवा नसते रे बाबा. हे बघ 2 वर्षापासून त्या पलीकडच्या गल्लीतली महिना नकार देत्या, अपमान करत्या, पाण्यातनं बाहेर काढलेल्या माशासारखी तडफड होती आपली. पण सोडतो का काय? बरोबर कार्यक्रम बनवलाय. जखम किती बी वर्मी असू दे, आपलं औषधच कडक आहे. अरे पण ते लेखा व्हायचं का होणार, आणि ते आपला गुरुजीच करणार. गॅरंटी आहे आपली, गॅरंटी. गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज. काय? अरे आजचं सगळं सेलिब्रेशन वैभव संगपाळ म्हणजे आपण करणार. काय बच्चन बस इथे एवढं का नटलंयस आज? अरे यार आपल्याला जॉब मिळाला. जॉब मंडेला जॉईनिंग. लेट अस एन्जॉय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू वेट शांत. वैभ्या अरे एक नंबर बेस्ट भावा. थँक्यू. बरं ते जाऊ दे, कुठला जॉब लागला, कुठं लागला ते तर सांगशील का नाही? अरे TCL ला. TCL ला? अरे पण अगोदर 4 वेळा तिथनच तू रिजेक्ट झाला होतास ना, आणि परत TCL ला जॉब. होय रे, लईच मोठा वशिला घातलाय वाटतं. अरे विन्या वशिल्यानं होत नसतं सध्या विकी भाई. अरे गुरुजींचे गुरुजी हेडमास्टर भेटल्यात आपल्याला, कळलं काय? अरे आपल्या ओळखीचा एक आहे, VIP लेवलचा आहे. काय VIP लेवलचा? आता नाव नको घ्यायला. त्याने भेट घेतली आपली महाराजांची, जागेवरच विषय केला. पण काय सांगू यार आपल्याला, अरे हवं तसं जसं काय मुलाखत घेणारा माझ्या पोटीत. विषय हार्ड भाई, विषय हार्ड. पटणार नाही तुम्हाला, पण टोटल मंत्री आमदार तिथंच असतात. काय सांगतोस? बघ, अरे सगळी सूत्र तिथनं हलतात, तिथनं. हे वैभ्या, मला एक सांग. अरे एवढ्या मोठ्या हस्ती तिथे जातात म्हटल्यावर विषय मोठाच असणार नाही? खर्च बी लागेलच की. हा अरे जाण्याचा सोडा, पण थोडाफार तिथला खर्च तर द्यावाच लागेल. आणि इन्स्टंट झटपट गोष्ट साध्य करायची तर मग विषय भावा हार्डच करावा लागतोय. करायला लागणार, जायला लागणार बाब्या. आता हे नाही, पूर्ण खोलातच बसायचं. पैशाचं सोड, प्रत्येकाला जोडला लावूया काय तर, आणि सगळे मिळून जाऊया. हा म्हणजे आधीच ते 10% वाल्यांचं देणं वाढलंय माझं. अरे गळ्यातली चेन आईची एपडी मोडली. आता आणि कुठनं पैसा आणायचा यासाठी? हे बघ, तुला भविष्यकाळ उज्ज्वल करायचंय का नाही? करायचंय का नाही? मग काय तर
मग पैसा कुठनं बी आणता येईल. आधी ते बिबेकाला गाठ, ती कुठे गावते का बघायला पाहिजे आपल्याला. हो ते बिब्याकाचं बघायलाच पाहिजे आज. नमोस्तुभ्यं घोरं धरायजः सर्वमृत्युं विनाशाय अघोराय वै नमो नमः. जय जागृत देवी, सिद्ध आहे मी, स्वयं सिद्ध. अयो काय तर भलताच प्रकार आहे रे. जरा भयंकरच वाटायला लागले सगळं. माझ्याच्यानं काय धाडस होणार नाही. विन्या विचार की म्हणतात तू. सारी इथपर्यंत आलोयच, तर एकदा आपलं नशीब आजमावून बघूया. देवीच्या दरबारात येताना निशंक मनानं यायचं असतं. शंका असेल तर परतीचा मार्ग मोकळा आहे. नाही महाराज, नाही शंका असं काही नाही महाराज. कुठून आलात? आम्ही इथलेच आहे आसपासचे. काय समस्या आहे? विनय तूच बोल बाबा. मोठ्या अपेक्षेनं आलोय महाराज तुमच्याकडे. 8-10 हजारांच्या नोकरीत आमच्या गरजा पूर्ण होणार नाही, म्हणून गावातील एका गुरुजींकडून खूप प्रयत्न केले. गेल्या 5 अमावस्येला बाईची झोटीम पकडायला पण बघितलं, पण तिने पण हातावर तुरी दिली. होय महाराज, अमावस्या पौर्णिमेला खेटं घालून झालं. परत घरामध्ये राखणा बांधून बघितल्या. पारवूद कापरापासून ते दही भाताच्या निवदापातून सगळे उपाय करून बघितले. महाराज अति यशच लागणं झाले. अहो असं कुठलं मैदान राखलं नाही जिथं लिंबू आणि पुड्या सोबत नाहीत आमच्या. होय महाराज, आता यातून तुम्हीच मार्ग काढू शकताय. होय महाराज, होय. मोठ्या अपेक्षेनं आलोय महाराज. कुठल्या तरी गल्ली बोळात एखाद्या अंधाऱ्या खोलीत बसून कोणी काहीही सांगेल, तुमचं आयुष्य बदलेल. ढोंग ढोंग आहे हे ढोंग. त्यासाठी सिद्धी प्राप्त करावी लागते. माझ्या अघोरी शक्तीच्या प्रभावामुळे असंभव गोष्ट ही संभव होते. सिद्ध आहे मी, स्वयं सिद्ध. महाराज तुम्ही सांगाल तो उपाय करू आम्ही. त्यासाठी अंगात धाडस असलं पाहिजे, वाघाचं काळीज असलं पाहिजे. जागृत देवीचा दरबार आहे हा. कोणतीच गोष्ट सहजासहजी प्राप्त होत नाही. विधी असतात, अनेक साधने उपलब्ध करावी लागतात. जमेल. हा महाराज, तुम्ही काही काळजी करू नका. महाराज साधनं काही लागू देत, खर्चाची काही चिंता नाही. मूर्ख, बाजारात विकत मिळत नसतात असली साधने. कमी वेळात श्रीमंती हवी तर विधी सुद्धा कठीणच करावा लागेल. आहे तयारी? येत्या अमावस्येला जागृत देवीची महापूजा आहे. खूप वर्षानंतर आलेला हा सुवर्ण योग आहे. मोठा विधी होईल. त्यासाठी एक साधन हवं. तेच साधन सहज साध्य होणार नाही. ते जय जागृत देवी. पण महाराज काय साधन आणावं लागेल सांगा तुम्ही.
ते साध्य करण्यासाठी आम्ही काय वाटते ते करू. हा तुमच्या दैवयोगाचा भाग आहे. तुमच्या नशिबी असेल तर नक्की मिळेल. सांगा महाराज सांगा. ऐका तर मग, तुमच्या उरात धाडस असेल तर गरोदर बाईच्या पोटातील गर्भाची मुंज मला आणून दे. मुंज जिजाबाईला मारायची आणि तिच्या बाळाची मुंज आणायची. नाही रे बाबा, नाही आम्हाला नाही जमायचं. दोर काय असं अखेरीत आमच्या हातून होईल. नाही नाही वाटलंच मला. तुमचं हे काम नव्हेच डरपोक. या घोरी पूजेसाठी निष्ठुर काळजाची माणसं मला हवीत. तुमचा उपयोग नाही. तुम्ही जा इथून. पण महाराज, ह्याला काही दुसरा तोडगा नाही का, म्हणजे जो आम्हाला जमेल? दुसरा तोडगा आहे. दुसरा तोडगा म्हणजे येत्या अमावस्येपर्यंत एका मयत झालेल्या गोल्या बाळंतिणीच्या उरातील अस्थी आणाव्या लागतील. या विधीसाठी अस्थी. तेव्हाच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. घरात पैशांचा खळखळाट होईल. कुबेर नांदेल तुमच्या घरात. विनया सम्या, अरे बाबा काय सांगताय की? ए असलं काही जमणार नाही आपल्याला बाबा. होय रे, ही मुंज असती शक्य आहे काय? नको नको, राहू दे बाबा, राहू दे. नसेल तर चालते व्हा देवीच्या दरबारातून. वाघाचं काळी झावं त्याकडून नाही घडणार ते. निघा निघा निघा. विन्या विक्या, चला चला इथनं. आपल्याला नको असलं काय. नाही बाबा जमायचं. अरे हट, एवढ्याच माघार घेतलीच? मी नाही माघार घेणार. मला मोठं व्हायचं आहे आणि मी त्यासाठी काहीही करेन. अरे विनय, तुला काही वेळ बी लागले काय? विनय विचार कर मर्दा. हे बघ हे बघ हे बघ, येत असलास तर चल आमच्या बरोबर. आम्ही तरी जातो बाबा इथनं. महाराज, मी आणेन ती अस्थी. तुम्ही या विधीची तयारी करा लवकरच. मी अस्थी घेऊन तुमच्या हाती सोपवेन. ठीक आहे. जर त्या साधनाची उपलब्धता तू केलीसच तर घरात कोणत्या तरी एका कोपऱ्यात तिच्या समोर तू मनातील इच्छा व्यक्त करून पूजा कर आणि मगच इथे घेऊन ये. ठीक आहे महाराज. इथूनच तुझ्या नव्या पर्वाला सुरुवात होतीये. सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. महाराज एक विचारू. रोज तुम्ही असं प्रत्येकाला हे नवनवीन भयंकर उपाय सांगता, ते सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवून या गोष्टींच्या मागे लागताय. असं किती दिवस चालायचं? चालणार, हे असंच चालणार. अरे यांचं आयुष्य निराशावादी बनलंय, पण मन आशावादी आहे. आणि जोपर्यंत अशा माणसांच्या मनामध्ये आशा, अपेक्षा, मोह, लालच आहे, तोपर्यंत आपला दरबार असाच भरत राहणार. जोपर्यंत या समाजातील लोक अंधश्रद्धेचे भक्त आहेत, तोपर्यंत आपला दरबार अशा मूर्ख लोकांनी ओसंडून वाहत असेल. सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. महाराज, काही लोक आपल्याकडे परत येतात, काम यशस्वी झालं म्हणून सांगतात. त्यांचं काय? होतात. काही जण यशस्वी होतात. त्यांच्या चांगल्या कर्माची फळे मिळतात, दैवयोगाने मिळतात. त्यांच्या नशिबाने ते सफल होतात. पण बक्षिसी मात्र या बाबांच्या नावावर फाडली जाते. असं चालत राहणार.
सावली सावली लाग्या सुराची सावली. मी काय मिळवले? अगं तुझा मुलगा आता असाध्य ते साध्य करून दाखवणार आहे. विनय माझं प्रारब्ध बदलणारी ओल्या बाळंतिणीची हाड. अरे भानावर ये जरा. तुझं संपत्ती मिळाल. मी जे मागेल ते मिळाल. अरे माझ्या देवा, अहो, हे बघा जरा, काय करतो हा बघा जरा. मेलेल्या ओल्या बाळंतिणीची हाड. असल्या घाणेरड्या गोष्टी करणे पण तुझी मजल गेली. चालतं हो आत्ताच्या आत्ता माझ्या घरात. अरे देवा, आमचं कुठलं पूर्वजन्मीचं पाप पुन्हा साप घरात वाढवलं आम्ही. बघितलंस वासंती, बघितलंस या हरामखोराच्या या अघोरी गोष्टी आजवर नजरेआड केल्यास. म्हणून आजचा हा काळा दिवस दिसतोय आम्हाला. आत्ताच्या आत्ता फेकून दे त्या राखा आणि त्या पावल्या घराबाहेर लवकर. जर माझ्या सादर हात लावत तर ही माझी कमाई आहे. मी रात्रीच्या रात्री जागून मिळवलं ही अस्त्र. थांब आता, तुला संपवतोच तुझा हा खेळ. पास आहे तुझी इथे. अरे घर रे, हे घर स्मशान नव्हे. बाबा बाबा तुमचं आता खूप छान केलंय मी. आता माझा नव्हे, तुमचाच खेळ संपवायची वेळ आली आहे. त्या बाबाची आयुष्याची पुंजी तुझ्यावर उधळली, त्याच्या जीवावर उठलायस तू. हे तू मने पडून माझ्या आयुष्याच्या प्रगतीसाठी माझं नशीब होय तर तुम्ही आडकाठी करताय. मला संपवल्याशिवाय माझं चांगलं होणार नाही. माझा खेळ संपवताय काय? आता मी तुम्हाला संपवतो. अहो, काय हे करताय सगळं? देवा देवा, मी काय बोलतेय? वेळ ठोकर या नरात आम्हाला. चला देशपांडे, गाडीत घ्या ना. चला सोड सोड मला, नाही तर तुला फटका करून टाकेन. चला घ्यायला. सारा स्वतःच्याच बापाचा गाळा घुटतोय. आई साहेब वेळेवर आलात म्हणून बरं झालं, नाही तर घातच झाला होता. अरे देवा, मंडळी मला माफ करा. मी माझ्या पोराला वेळी सावरलं नाही आणि त्यामुळं त्यानंही स्वतःला सावरलं नाही. अहो, तुम्ही का अपराधी वाटून घेताय स्वतःला? ही आजची बेबंद तरुणाई अशा शॉर्टकटच्या आहारी जाते, जो मार्ग केवळ अज्ञान, अभिलाषा या फसव्या पायघडीवर चालतो. शेवटी फसगत, अपराध आणि पश्चाताप याशिवाय हाती काहीच लागत नाही. अहो, जेव्हा ज्ञानाच्या उजेडातील श्रद्धा हरते तेव्हा अज्ञानाच्या काळोखातील अंधश्रद्धा आपसूक विजय ठरते. खरंय साहेब, कष्ट, प्रयत्न, ध्येयवाद यांचे संस्कार कमी होऊन आपसूक संपत्तीचा मोह अनावर होतो. तेव्हा हा रात्रीचा खेळ असाच सुरू राहतो आणि कित्येकांचे आयुष्य बर्बाद करत राहतो. कुठवर चालणार आहे कुणाच ठाऊक. घेऊन जा त्याला.